नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्याला 50,000ची बोळवण नको, 2 लाख रुपये प्रोत्साहनपर अनुदान द्या. सत्तार पटेल. शासनाच्या कर्जमाफी योजनेचा नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्याला फक्त 50,000ची बोळवण करून थकबाकीदार शेतकऱ्याला मात्र 2 लाख रुपये अनुदान माफ करीत असून नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यामध्ये संतापाची लाट पसरली असून क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रविकांत तुपकर यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रभर आंदोलन करण्यात येईल, या आशयाचे निवेदन सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील यांना निवेदनाद्वारे नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्याला सुद्धा 2 लाख रुपये अनुदान द्यावे अशी मागणी करण्यात आली आहे. मंत्री महोदयांनी ते बोलले. यावेळी शेतकरी संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष सरकारकडे पण नीट बोलत नाही त्यांनी सत्तार पटेल आमचं स्पष्ट मत आहे. यांनी घोषणाबाजी केली. आपली मागणी जी आहे, नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्याला 50,000 नकोय, या शेतकऱ्याच्या बरोबर 2 लाख रुपये देऊन प्रोत्साहन म्हणून तुम्हाला काय द्यायचं असेल तर द्या, म्हणून त्याला प्रोत्साहन अनुदान असं नाव आहे. तर आम्हाला आमची भावना, आमच्या शेतकऱ्याची भावना, शेतकरी संघटनेचा 50,000 नको, 2 लाख पाहिजे. क्रांतिकारी शेतकरी संघटनेचा, शेतकरी संघटनेचा रविकांत तुपकर, तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. रविकांत तुपकर, तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. क्रांतिकारी शेतकरी संघटनेचा, क्रांतिकारी शेतकरी संघटनेचा नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्याला 50,000च का, अशी मागणी सुद्धा यावेळी करण्यात आली. समाज गर्जना न्यूज मराठी, लातूर.